अंपायर म्हणजे आता प्रेक्षकांसाठी अजून एंटरटेनमेंट आपण पाहणार आहोत. पण चला त्याआधी मॅचला सुरुवात करायची आहे. लेट्स बिगिन द मॅच. सेमी फायनल नंबर 2. गरुड शेप आपण देखील तयारीत राहायचे. या मॅच नंतर लगेचच तुमचा सामना असणार आहे. चला चला सामना प्लीज लगेच सुरू करायचा आहे लवकर. 3 षटकांचा सामना आहे. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय. बीजेपी तेलुगू सेल मुंबई आयोजित इंडिपेंडन्स कप 2026 मधील बीजेपी तेलुगू सेलचा हा दिमागदार असं आयोजन आपण पाहतोय. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिलाच बॉल आकाशात उंच उंच आणि हवेच्या लाटांवर स्वार होत असताना मैदानाच्या बाहेर साधावा. हर्ष अडसूळच्या बॅटमधनं यावेळेला मनगटी फटका. फ्लिक ऑफ द रिस्ट. वेट अँड वॉच. पुन्हा एकदा बॉल गुल षटकार. पहिला सिक्स वाईड मग सलग 2 सिक्स हॅट्रिकच झाली ना. यावेळेला सुद्धा अजून एक क्रॅकिंग स्ट्रोक तर आलाय पण बॉल मैदानाच्या आत आहे. पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये म्हणजे धावा तुम्हाला पाहूनच घ्यायचे आहेत. थोडासा निराश दिसतोय कारण त्याला माहित होतं की या बॉलवर देखील मोठा फटका तर खेळू शकला असता पण आता तसं काही झालेलं नाहीये. धावसंख्या 21 आपण पाहतोय. गणेशजीने गेल्या मॅच मध्ये अगदी तडाखे बंद अशी गोलंदाजी केली होती. त्याच गणेशवर अंदाज तुटून पडलाय तो म्हणजे हर्ष अडसूळ. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. बॉल हवेत उंच तर गेलाय. खेळाडू प्रयत्न करतायत आणि कॅच ड्रॉप. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या क्षणी महत्वाच्या फलंदाजाला मिळालेली एक महत्वाची संधी आणि पुन्हा एकदा इथून इनिंग कंप्लीट करण्याची आता एक मुभा असणार आहे ती म्हणजे हर्षकडे. धावसंख्या 22. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील. चला प्लीज हर्ष जास्त वेळ घेऊ नका. चला प्लीज. धावसंख्या 21 झालेली आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आत. अजूनही येथून 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या वेळेला सुद्धा बॉल हवेत तर आहे. खेळाडू बॉलच्या खाली. आता चूक होत नाहीये. फलंदाज आता होतोय बाद.
यावेळेला बॉल थोडासा खालीवर राहिलाय. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे आणि त्यानंतर स्ट्राईक आता रोटेट होते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे हुसेनकडे. धावसंख्या 23, 23 धावा. आजचा दिवस आपण नक्की स्वतंत्रता दिवस म्हणून प्रत्येक भारतीयांनी साजरा देखील केला. 15 ऑगस्ट 1947 आपण जर पाहिलं तर भारत देशाला मिळालेलं ते स्वतंत्र आणि आज तोच इंडिपेंडन्स डे देखील साजरा करताना आपण पाहिला. पण त्याआधी इथे आता घडलंय काय, नो बॉल करिता 1 नाही 2 नाही 3 अंपायरांनी हात वरती केलाय आणि आता तिघही चौकार सुद्धा दाखवत आहेत आणि हा नो +4 म्हणजे एकंदरीत 5 धावा. 5 धावा आता येत आहेत. नो बॉल तर होताच आणि त्यासोबतच हा चौकार सुद्धा. चुका होत आहेत या मॅच मध्ये आता. फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रणिल मोरे मैदानाच्या आत. आल्या प्रणिल देखील फटका तर खेळलाय. अगदी वेकेंट झोन आहे तिथे. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आता होईल का, नाही दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये. हर्ष सांगतोय की स्वतःकडे मला स्ट्राईक ठेवायची आहे कारण या मॅच मध्ये हर्ष बॅटमधनं देखील 3 उत्तुंग षटकार आपण आतापर्यंत पाहिलेत. हुसेनने निराश केलं यंदाच्या या मॅच मध्ये, जास्त काही करू शकलेलं नाहीये. पण हर्ष आणि त्यासोबतीला जर प्रणिल पाहिलं तर दोघांमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, मोठ्या फटक्यांना कन्वर्ट करण्याची. ट्रॉफी सबका हिसाब करतो. ए सूरज गावाला आहे. चांगला चेंडू. या वेळेला पण यष्टीरक्षक पुन्हा एकदा बीट होत आहेत आणि 1 धाव तर नक्कीच मिळणार आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि यंदा देखील काही होत नाहीये. षटकाची होते समाप्ती. 2 षटकांअखेरीस धाव संख्या 32 धावा झालेली आहे. फक्त गोलंदाजाला इन्व्हाइट करा, सर्वांनी एकत्रितपणे येऊ नका, फक्त गोलंदाज पाठवा. 2 षटकांअखेरीस धाव संख्या 32 झालेली आपण पाहतोय. 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेला पुलचा फटका. बॉल हवेत तर आहे, खेळाडू आहेत का तिथे पाहावं लागेल. पण पुन्हा एकदा थोडीशी चूक होताना आपण पाहिली आणि पुन्हा एकदा या 2 धावा येत आहेत.
या 2 धावा आल्यानंतर धाव संख्या 34. चांगलं यशी रक्षण यशांच्या मागे, पण आता अगदी वाईड असा कॉल दिलेला आहे पंचांनी. जर आपण पाहिलं तर आधी पाहिलं आणि त्यानंतर निर्णय दिलाय. येस, इट्स अ वाईट बॉल. फटका चांगला आहे की काय आता पाहावं लागेल. उंची तर जास्त आहे. 3 खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत आणि येस, विकेट घेतली आणि सेलिब्रेशन सुद्धा. हर्षला परतावं लागतंय. वाईट +1 पुन्हा एकदा या 2 धावा. या 2 धावा आता ऍड होतील नक्कीच आणि या 2 धावांनिशी पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरसावतोय. 37 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 37. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्यावेळेला मिस्टर हिमा स्ट्रोक आपण पाहतोय. 1 धाव तर नक्कीच देऊन जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न आता होणार नाहीये. प्रणेल थोडेसे निराश दिसत आहेत कारण त्यांना माहिती होतं की हा बॉल आमच्या स्लॉट मध्ये आहे, पण त्यावर मोठा फटका कन्वर्ट करू शकलेला नाहीये. ती फक्त 1 धाव. धाव संख्या 38. 38 धावा धाव फलकावर. 38 इज द स्कोर. आता नक्कीच रनआउट होण्याची दाट शक्यता आहे, पण आता खेळाडू अगदी त्यांचा बॅलन्स त्यांनी गमावलाय आणि त्याचमुळे 1 धाव. 39 धावा. 39. दिवस गेला पूर्ण. नितीन तिकडे पण चाललाय. नितीन चांगला चेंडू या वेळेला अगदी उसळी घेणारा हा चेंडू. डॉट बॉल येतोय. हेलो, लेगिड के बाजू में 4 लेगिड क्यों खड़े, मेरे को समझ में नहीं आ रहा है. पांपा, आप क्या कर रहे हो? पांपा इधर प्लीज थोड़ा कोऑपरेट कीजिए. यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहिलात आणि पायावर जाऊन आदळतोय हा चेंडू. 1 धाव तर नक्कीच मिळते. लेग बायच्या रूपात ही 1 धाव येताना दिसते आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 41 धावांची आता गरज आहे. 18 चेंडू आणि 41 धावा. येस डीजे.
तर प्लीज यायचं. तिसऱ्या मॅच मधील हर्ष अडसूळ आहे जो सध्या मॅच मध्ये खेळतोय आणि चौथ्या मॅच मधील चावरी गलीचा गणेश जाधव. चला जर हे काही खेळाडू उपस्थित असतील तर त्यांनी यायचंय. परशुरामने सुद्धा यायचंय. त्याच्या नावावर देखील एक मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे. फर्स्ट सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच परशुराम आणि त्यानंतर हर्ष तर खेळतोय मॅच मध्ये. त्याच्यानंतर आपण त्याला मॅन ऑफ द मॅच देऊयात. आणि चावरी गलीचा गणेश जाधव जर असेल तर गणेश यायचे प्लीज मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्याकरिता. एक जोरदार डाव जाऊ द्या गणेशसाठी. अगदी दर्जेदार गोलंदाजी राहिली होती. सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि नक्कीच भूषवतोय. व्हेरी वेल प्लेड करून गणूसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. चांगला खेळ याचा देखील राहिलाय. व्हेरी वेल प्लेड. आणि त्यानंतर परशुराम. येस परशुराम सुद्धा यायचंय. पहिल्या सेमीफायनल मधील महत्वाची खेळ ज्यांनी केली तोच हा परशुराम आणि त्याच्याच नावावर जातोय अजून एक मॅन ऑफ द मॅचचा हा पुरस्कार. व्हेरी वेल प्लेड परशुराम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या परशुरामसाठी सुद्धा. परशुराम खास करून हा टुर्नामेंट खेळण्यासाठी जम्मू आणि काश्मीर वरनं रिटर्न खारदांड्याला परत आलेले आहे. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस होता. त्यावर बराचसा काही समाचार घेता आलेला नाहीये कारण संधी होती ही. 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसऱ्याचा देखील प्रयास होतोय आणि पाहता पाहता या 3 धावा देखील आता पूर्ण होत आहेत. चौथ्याचा प्रयत्न होईल का हे देखील पाहावं लागेल पण नाही. 3च धावांवर समाधान मानावं लागतंय. हर्षचा पहिला बॉल अगदी लुझनर पद्धतीचा फुल टॉस होता आणि वाचला यावेळेला हर्ष मी तर म्हणेन. चला काही मुलं खेळत आहेत मैदानाच्या थोडं बाजूला घ्यायचंय त्या मुलांना. पहिल्या चेंडूवर या 2 धावा आपण पाहतोय. 41 ची गरज आहे. 3 धावा घेतलेल्या आहेत. 3 धावांनी नक्कीच या इनिंगला झालेली सुरुवात आपण पाहतोय. चला प्लीज बॉलिंग टीम जास्त वेळ नाही आपल्याकडे. इतका वेळ घेऊ नका. चला प्लीज काही करायची आहे. नंदेलाल उधर जितने हर्ष अडसूळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. सर्वाधिक महत्वाचा हा सामना आहे. येथून एक संघ नक्कीच फायनल पर्यंत आपली जागा पक्की करणार आहे पण त्याकरिता 41 तुम्हाला बनवावे लागतील अन्यथा त्या 41 तुम्हाला रोखावे लागतील. त्याच प्रयत्नात हे सर्वच खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आत. चांगला चेंडू आहे. अगदी कॉइन बॉक्स डिलिव्हरी ब्लॉक होल मध्ये. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न देखील होतोय आणि पाहता पाहता या 2 धाव पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. मित्रांनो कोणाचा तरी फोन आमच्यापर्यंत या ठिकाणी आलाय. एक आयफोन आहे आणि दुसरा एक अँड्रॉइड फोन आहे. ओळख पटवा आणि हा फोन आपला घेऊन जा. एका गाडीवर तो मिळालाय.
9152 त्या गाडीचा नंबर होता, त्यावर हे 2 फोन आम्हाला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, क्या बात आहे हर्ष. अगदी परफेक्ट गोलंदाजी आपण पाहतोय हर्षी इंटू द ब्लॉक होल. कारण त्याला माहिती आहे पहिल्या बॉलवरती चूक झाली, पण त्यानंतर चुकीला कसं दुरुस्त करायचं हे नक्कीच तो जाणतोय. आहे आणि आता पंचांचा निर्णय अजूनही आलेला नाहीये, म्हणजे धावा तुम्हाला घेऊन यायचे पण नाही. आता 4 धावांचा निर्णय चौकार. मैदानाच्या आत चालू आहे. हर्षद सुरुवात नक्कीच प्रहार आपण पहिला बॉल देखील फुलटॉस हाताळण्यात आला होता. धावसंख्या 10 होताना आपण पाहतोय. या वेळेला देखील हुक तर केलाय. बॉल पुन्हा एकदा आकाशात आहे. एकदा पूर्ण दुसरा देखील घेण्यात येतोय. तिसऱ्यासाठी सुद्धा निघाले आहेत आणि या 3 पूर्ण होत आहेत. चौथी देखील आता येईल का? आणि पाहता पाहता या 4 धावा देखील पूर्ण होत आहेत की काय? पण आता शॉर्ट रनचा एक कॉल इथे घेण्यात आलाय, पण आता पंच पाहतायत, पंच चेक करतील आणि त्यानंतर निर्णय देखील येईल. चला, पंचांचा निर्णय अगदी अंतिम असेल आणि त्यावर कुठलीही आपण आर्ग्युमेंट करणार नाही आहोत. कारण सकाळपासून अगदी सर्व काही सुमधुर पद्धतीने सुरू आहे. म्हणजेच काय, ते 4 धावा पूर्ण केल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय मैदानाच्या आत. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. धाव संख्या 14. जर या बॉलवर मोठा फटका आला तर मॅच अगदी ऑन आहे. मॅच मध्ये अजून मजा येईल. 41 ची गरज असताना आतापर्यंत 14 लगावल्या गेल्या धाव फलकावर. जर मोठा फटका आला तर नक्कीच या मॅच मध्ये अजून रंगत वाढणार आहे. चौदा धाव फलकावर. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक. चला, जास्त वेळ घेताय प्लीज गोलंदाजी करणारा संघ. चला पंच, प्लीज गोष्टीकडे लक्ष द्या. खूप जास्त वेळ जातोय. यानंतर अजून एक महत्वाचा सामना आहे. या पहिला पुन्हा बॉल मागच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. एकदा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. तिसऱ्यासाठी सुद्धा निघाले आहेत की काय? आणि निघाले आहेत. या 3 धावा आता आणि षटकाची झाली समाप्ती. धाव संख्या 17. यस डीजे.
आपल्याला नाही चला वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने प्रणिल मोरे आलाय गोलंदाजी मार्कवर. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या वेळेला पहिलाच बॉल उंच आकाशात तर गेलाय. खेळाडू आहेत तिथे, पुन्हा एकदा पळून पूर्ण केले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न होणार नाही कारण क्षेत्ररक्षक जर उपस्थित असाल तर कर्णधारांनी तयारीत राहायचंय. अक्षय साडी आता 201 रुपयांचं पारितोषिक आहे अनिल कडून प्रत्येक षटकाराकरिता. या वेळेला जसं पारितोषिक लगावलंय तसाच मोठा फटका आलाय की काय, पण नाही, मला वाटतं बॉल अजूनही मैदानाच्या आतच आहे. आता पंच पाहतायत, पंच जोपर्यंत निर्णय देणार नाहीत. आणि येस चौकार आलाय. येस डीजे या वेळेला फटका अगदी हाफ हार्टेड खेळलाय, पण क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पुन्हा एकदा धावा धाव सुरू आहे मैदानाच्या आत. तिसरी धाव आता येईल का हे देखील पाहावं लागेल. नाही, बॉल मैदानाच्या आतच अडवला गेलाय. तिसरी धाव येऊ शकली असती पण फलंदाज काही धावलेच नाहीयेत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला स्टोक हुसेन आहे तिथे आणि ही एकच धाव मिळेल. आता इक्वेशन पुन्हा एकदा बदलतंय, इक्वेशन पुन्हा एकदा बहरतंय. आपण पाहणार आहोत आता किती बॉल आणि किती धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मॅच अगदी हाय व्होल्टेज. 8 बॉल 15 ची गरज. आणि समोरच्या दिशेने सडक पे कडक बेधडक षटकार. बदलतोय. 7 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. या वेळेला घडलंय काय, बॉल आता येतोय डॉट, म्हणजे मॅच आता सेमी फायनलची अगदी आता दाबली आहे. 6 चेंडू आणि 9 ची गरज.
वेलकम दादा, आपलं देखील स्वागत आहे. भारतीय जनता पक्षातील आपले हे सर्वच पदाधिकारी आणि या सर्वच हे आपले खेळाडू नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसादजी जाधव यांचं देखील आपण शुभ आगमन पाहतोय. याच विभागाला लाभलेलं अजून एक दर्जेदार असं हे प्रतिनिधित्व. आणि आता दादा तुमच्या माहितीसाठी 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सेमीफायनलचा हा सामना आहे आणि अगदी हाय व्होल्टेज सामना आपण पाहतोय. इंडिपेंडन्स कप 2026 आणि 2026 मधील आजचा हा दिवस अगदी गाजवला या सर्वच खेळाडूंनी. 6 चेंडू आणि 9 ची गरज आहे. 6 बॉल 9. नरेशजी बुटकूर आणि त्यांची पूर्ण टीम आणि त्यांच्या मार्फत हे दिमागदार आपण आयोजन पाहतोय. आणि या अगदी फायनलच्या आधीचा सर्वाधिक महत्वाचा सामना. 6 बॉल आणि 9 धावा आता करायचे आहेत. या पहिला बॉल तर उंच आकाशात आहे. संधी आहे दोन्ही खेळाडूंकडे. एका धावेला आता दुसऱ्या धावेत देखील रूपांतरित केलं गेलंय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता इथे घडलंय काय, 3 धावा आता पूर्ण केल्या गेल्या आहेत. फॉर्च्यून फ्लेवर्स द बेव असं म्हटलं जातं. प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आत सर्वाधिक महत्वाचा तुमचा खेळ तुम्हाला दाखवावा लागेल, कारण प्रेक्षक देखील कोण जिंकलं याला जास्त महत्व देतात. आता 5 चेंडू आणि धावाची गरज आहे 6. 5 बॉल आणि 6 धावांची गरज. हेलो 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 5 तरुण. बॉल 6. तरुण तेरे दर जो खेल रहा है उसको बंद करने बोल. मत खेल बाय, मैच चालू है, रुक. आणि नक्कीच सर्वाधिक महत्वाचा हा सामना आहे, कारण सेमीफायनल आहे जिथे 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. चला, तन्मय दादांकडून आता एक पारितोषिक आलंय. जर फलंदाजांनी षटकार लगावत हा सामना संपवला तर 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल आणि याच बॉलवर तो षटकार यायला हवाय. हरीश साठी ते पारितोषिक आता आलंय. आणि यावेळेला प्रयत्न तर केलाय, पण बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतच आहे. म्हणजेच काय तर एकच धाव. सेमीफायनल कशी असावी तर अगदी याच पद्धतीची असावी. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण पाहू शकता. अगदी समुद्राच्या लगत असणार हे मैदान आणि त्याच मैदानावर खेळवली जाणारी ही इंडिपेंडन्स कपची स्पर्धा. 4 बॉल आणि 5 धावांची गरज. चला, गरुड चीफ संघाचं कर्णधार आपल्याला विनंती आहे, टॉस साठी आपण यायचंय. 4 बॉल आणि धावांची गरज आहे 5. 4 बॉल 5. कोण जिंकेल हा सामना? चावरी गल्ली की एरो बॉईज 2 संघ प्रयत्न करतायत. या वेळेला आता दुष्काळात 13वा महिना. वाईड बॉलचा आता येतोय हा कॉल. आता रन बॉल इक्वेशन आहे. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. 4 बॉल 4. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना मॅच अजूनही 50-50 आहे. अतिरिक्त उसळी आणि अतिरिक्त उसळीवर आलेली ही धाव आपण पाहतोय. म्हणजेच काय तर वाईड +1 अशा ह्या 2 धावा. चावरी गली या संघासाठी नक्कीच आनंदाचा हा क्षण असेल, कारण आता या 2 धावा आल्यात. आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर 8 दिमागदार संघ आणि स्थानिक संघांना या स्पर्धेत खेळण्याची मुभा दिली आणि त्यानंतर आज सकाळपासूनच आपण दर्जेदार खेळ पाहिलाय. 4 चेंडू आणि 2 ची गरज आहे. 4 बॉल 2. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. यावेळेला काय घडलंय? 1 धाव आता मिळते. म्हणजे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 3 बॉल आणि 1 धावा. फायनलचा सामना हा 2 षटकांचा असेल. या गोष्टीची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. महाअंतिम सोहळा हा 2 षटकांचा असणार आहे. 2 की 1? अरे 9 होएगा. अरे हो जाएगा 2 हो जाएगा. एका षटकाचा सामना असणार आहे. पण आता 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 3 बॉल 1. आणि या पद्धतीने मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे चावरी गलीचा संघ. व्हेरी वेल प्लेड अँड हार्ड लक टीम एरो बॉईज. चला कॅप्टन या. दोघांनी कॅप्टन यायचं.